करायचे श्रवण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध. दशक 14वा. अखंड ध्यानना. समाज 4. कीर्तन निरूपणना. श्रीराम समर्थ. समर्थांनी समाज 4. कीर्तन लक्षण. कीर्तन निरूपण. समर्थांनी या समासात कीर्तन सेवा, तिचा स्वरूप, तिचा स्वरशुद्धी, भक्तिभाव व त्या वाक्याचे गुण, श्रोत्यांचे वर्तन, आत्मचिंतन या गोष्टीचं समर्थांनी मार्गदर्शन केलेलं आहे. तर पुढे सांगतायत कीर्तन म्हणजे काय, कीर्तन कशा प्रकारचं असावं. ते समोर सांगतात कीर्तन म्हणजे नामस्मरण, भगवंताची महिमा, सत्कथा, संत विचार हे सर्व लोकांसमोर गायन प्रवचनाच्या माध्यमाने सांगणे, त्याला कीर्तन असं म्हटलेलं आहे. आणि कीर्तन हे भक्तीचा प्रचार आणि आत्मज्ञानाचा मार्ग आहे. समर्थ सांगतात आपला जन्म त्यासाठीच तर झालाय. समर्थ सांगतात तुम्हाला भक्तीचा प्रचार करायचा आहे, तेव्हाच आपला मोक्षप्राप्ती होईल. आणि समर्थ सांगतात कीर्तन लक्षण, त्याची लक्षणं काय आहेत, कीर्तनाची लक्षणं ते पुढे समर्थाने सांगितलेले आहेत. परमार्थाचे जे बोलणे, कीर्तन त्याची म्हणणे, म्हणजे जे परमार्थाची, आत्मज्ञानाची, भगवंताची गोष्ट जिच्याद्वारे सांगितलेली जाते ती खरं कीर्तन आहे, बाकी कीर्तन नाही आहे. समोर सांगतात, परत सांगतात कीर्तन म्हणजे काय, म्हणजे संगतीची सेवा ते कीर्तन आणि करणे म्हणजे साधन. म्हणजे समोर सांगतात संगतीची सेवा म्हणजे ज्या संगतीत तुम्ही बसताय, ज्या सज्जन संगतीत बसून तुम्ही सत्संगातून भगवंताचं गुणगान गाताय ते म्हणजे कीर्तन. अजून कीर्तन म्हणजे काय, भगवंताचं नित्य नामस्मरण आणि त्यांचं गुणगान करणे म्हणजे कीर्तन. आता कीर्तनकाराचे गुण ते पण समर्थाने सांगितलेत पुढे. कीर्तनकाराचे गुण आत्मज्ञानी पाहिजे, अहंकारी नसावा, त्या श्रोत्यांप्रती नम्रता असावी, वाणी मधुर असावी, गान, प्रवचन, शास्त्र, संतवाणी यांचा संगम असावा, मिश्रण असावं. आणि कीर्तन करताना कोणत्याही प्रकारचा अहंकार नसावा, समर्थ सांगतात. आणि दाखवावा म्हणून तर नाहीच. काही लोक जे कीर्तन करतात ते देखावा करतात, तर समोर सांगतात हे देखाव्यासाठी नव्हे तर जनकल्याणासाठी कीर्तन असावं. समोर सांगतात पहिल्या ओवीमध्ये सांगतात कलियुग कीर्तन करावे, केवळ कोमळ कुशळ गावे, कठीण कर्कश कुरटे सांडावे एकीकडे. समर्थ सांगतात कलियुगात या तुम्हाला कीर्तन करायचं आहे. हे कीर्तन हे साधन आहे, अत्यंत पवित्र साधन आहे. हे लोकांच्या हितासाठी, परमार्थासाठी, स्वतःच्या आत्मोन्नतीसाठी असावं. कीर्तन म्हणजे केवळ गायन नव्हे, भाषण नव्हे, तो स्वानुभवाचा झरा आहे असं वाटलं पाहिजे. आणि भगवंताचं नाम, चरित्र लोकांपर्यंत पोचवावं म्हणजे कीर्तन. आणि कीर्तन केल्याने, कीर्तनाच्या माध्यमातून श्रद्धा, भक्ती आणि विवेक वाढतो. समर्थ सांगतात या समर्थाने सांगितलंय, या समासात सांगितलंय कलियुगात कीर्तन जरूर करावे. आणि करताना, गाताना केवळ कोमळ कुशळ गावे, म्हणजे बारीक आवाजात, म्हणजे लोकांना समजेल असा कोमल शब्दात आणि कुशलतेने गावे. कठोर, कर्कश आणि किरट्या आवाजात गाऊ नये. समर्थ सांगतात
कठीण कर्कश कुठे जाणावे एकीकडे, म्हणजे कर्कश ओरडल्यासारखे कधीच गाऊ नये. समर्थांनी या समासात भरपूर म्हणजे सर्व व्यंजनांचे अध्यक्षर घेतलेले आहेत. म्हणजे 35 व्यंजनाच्या अध्यक्षर घेतलेले आहेत. योजनेच्या ओव्यासुद्धा केलेल्या आहेत. फक्त ज्ञ अक्षर सोडून बाकी सर्व 35 व्यंजनाचे अध्यक्षर घेऊन काही ना काही ठिकाणी ओव्या केलेल्या आहेत. काही ठिकाणी पर्याय योजलेले आहेत. खटखट खंटून टाकावी, खळखळ खळांची न करावी, खरे खोटे खवळून दावी, वृत्ती आपुली. समर्थ सांगतात म्हणजे भांडण तंत्र सोडून द्यावा. भांडण तंत्र सोडून दृष्टाशी खळखळ म्हणजे विरोध करू नये आणि खऱ्या खोट्याने वृत्ती खवळू देऊ नये. जे भगवंतांचे नामस्मरण करतात तेच खरं कीर्तन आहे आणि ज्यांना नाम घेता येत नाही ते पापकर्मच आहे. ही वृत्ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. मग समर्थ सांगतात पंढरीता मने त्या लाज वाटे, तेने कीर्तन न केले तो दुर्जन म्हणावा. म्हणजे जो पंढरीनाथा म्हणण्यास संकोचतो, देवाचं नाव घेण्यात लाजतो, त्याने कीर्तनच केलेले नाही, त्या व्यक्तीला दुर्जन म्हणावे समर्थ सांगतात. आणि ऐसे बोलणे करणे कीर्तन म्हणावे, श्रोत्यांचा अनुभव यावे त्याची कीर्तन म्हणावे. म्हणजे जे बोलणे लोकांमध्ये भगवंताचा अनुभव निर्माण करते ते श्रोत्याच्या अंतःकरणात भक्तिभाव जागवतं आणि तेच खरं कीर्तन समर्थांनी सांगितलेलं आहे. आता पुढे समर्थ सांगतात गर्व गाणे गाऊ नये, गाता गाता गळवू नये, गौप्य गुज गरजू नये, गुण गावे. समर्थ सांगतात गर्व गाणे गाऊ नये, म्हणजे कीर्तन कधीही गर्वाने गाऊ नये, अभिमानाने गाऊ नये. गाता गाता थकू नये, थकून जाऊ नये आणि थकल्यावर अर्धवट सोडू नये. दुसऱ्यांचं गुप्त रहस्य चार चौघामध्ये गरजून सांगू नये आणि दुसऱ्यांचे गुणच वर्णावेत. आपण बघतो, टी व्हीवर बघतो, कधी कधी आपण कीर्तनामध्ये पण जातो, पण आपल्याला कीर्तन ओळखता आलं पाहिजे. जर दुसऱ्यांची उणी जर काढत असेल कीर्तनामध्ये तर त्याला कीर्तन म्हणावे का? ते कीर्तन नाहीच आहे समर्थ सांगतात. आणि कीर्तन करून जर तो काही घेत असेल, म्हणजे काही असेल, ते पैसा असेल, दुसरं काही असेल, ते कीर्तन नव्हे समर्थ सांगतात. पैशासाठी तर बिलकुल करू नये. आपल्याला देवाचा प्रचार करायचा आहे, नामस्मरणाचा प्रचार करायचा आहे, ते खरं म्हणजे कीर्तन आहे. घसणे घिसणे घसमरणे, घसरू घसा खाणे, घुमघुमोची घुमणे योग्य नव्हे. म्हणजे घासाघासी, गिसगिस, घसा खरखरणे, ओरडणे या गोष्टी समर्थ सांगतात कीर्तनात कधीच करू नये. कधी कधी लोक करतात, घासाघीस करतात, या टाईममध्ये झालं पाहिजे, एवढं आपल्याला मानधन भेटलं पाहिजे, गसगस करतात, घासाघीस करतात, मध्येच ओरडतात, घसा खाकरतात. या गोष्टी कीर्तनात कधीच करू नये. आणि अंगात तसं झालं तर त्या अंगात आल्यासारखं वाटतं. म्हणून समर्थ सांगतात नाना नामे भगवंताची, नाना ध्याने सगुणाची, नाना कीर्तन कीर्तीची अद्भुत करावी. म्हणजे भगवंताची नाना नामं आहेत, सगुणाच्या नाना रूपांची वर्णने समर्थाने सांगितलेली आहेत. आणि भगवंताचे कीर्तन आणि यांचे अद्भुत वर्णन हे कीर्तनात करावे. भगवंताची नाना नावं आहेत, अनेक नावं आहेत, पण ती कीर्तनात आली पाहिजे, ती कीर्तनात करावी. चक चक चुकावे ना, चाट चावट चळावे ना, चरचर चुरचुर लागे ना, ऐसे करावे.
म्हणजे समर्थ सांगतात चकचक चुकावे ना, म्हणजे कीर्तनात कधी चूक करू नये. आणि चावट लोकांना चवळून देऊ नये, चिकाळू देऊ नये. कोणाचे अंतःकरण दुखवेल असे चरचरीत चुरचुरीत कीर्तनात बोलू नये. समर्थ सांगतात चार वाक्य बोल दुःखाचे कीर्तन करणे, हे आपल्या गुणांची कथा करणे, ते कोणापुढे सांगणे. म्हणजे फक्त शब्दबंबाळ वाचाळपण करणे, हे दुःखाची गाथा गाणे, हे गुणगान करणे, हे काही कीर्तन नाही. कीर्तनाचा हेतू आत्मप्रबोधन असतो. कवन बोलणे करणे, त्यातची चित्त ठेवणे, हे कीर्तन नव्हे, तो दोषशी साजे. म्हणजे फक्त छंदासाठी कविता गाणी म्हणणे आणि त्यालाच मन रमवणे, हे सुद्धा कीर्तन नाही. हा दोष आहे, पाप आहे. त्यात भगवंताची आठवण नाही. समर्थ सांगतात आपण ऐकतो, ट्रेनमध्ये आपण ऐकतो, कधी कधी टी व्हीवर ऐकतो, कधी कधी जाऊन आपण सत्संगामध्ये पण ऐकतो, कीर्तनामध्ये ऐकतो. हे ऐकतो की आपण टी व्ही सिरियलच्या सॉन्गप्रमाणे त्या चालीवरती, गाण्यांच्या चालीवरती आपण कीर्तन करत असतो. समोर सांगतात कीर्तन हे लोकांच्या एन्जॉयमेंटचं साधन नाही. समर्थ सांगतात काही कीर्तनं करतात, गाण्यांच्या चालीवरती करतात, काहीकांचं मन रमतं. समर्थ सांगतात हे चुकीचं आहे. छळना करू नये, छळिता छळो नये, छळना करू नये, कोणी एकाची. सांगतात कीर्तन करताना कोणालाही फसू नये आणि उगाचच कोणाचा छळ करू नये. आणि आपल्याला जर कोणी छळलं तर आपण कुणाला छळू नये. समर्थ सांगतात आपण जर आपल्याला कोणी छळलं असेल ना, आपण जर दुसऱ्यांना छळत असेल तर त्याच्याने आपल्यात काही फरक राहणार नाही. जर आपल्याला कोणी छळलं असेल तर आपण दुसरा कुणाला छळूच नये. समर्थ सांगतात या जीवनात केलेल्या कर्माची फळं आपल्याला नक्कीच भोगावी लागतात. जी म्हणावे ना, जो जागे तो पावना, जपो जनी जनार्दना, संतुष्ट करावे. समर्थानं किती सांगितलंय जी म्हणावे ना. जी म्हणजे कोणाची हाजी करू नकोस. जो जागृत होतो तो पावनच होतो. म्हणून निरंतर जप करायचं आहे आणि या जनता जनार्दनाला संतुष्ट करायचं आहे. समर्थ सांगतात कोणापुढे कोण किती मानधन देतंय, कोणापुढे हाजी करू नको, मानधन घेऊ नको. फक्त लोकांना संतुष्ट करता आलं पाहिजे, आनंद देता आला पाहिजे. झिरपे झरे पजरे जळ, जळके दुरुणी जळाळ, जळजळा जळकती सकळ, प्राणी ते. म्हणजे झिरपे झरे पजरे जळ, झिरपे आणि झरे यातून पाणी पाझरत असतं, पण झऱ्यातून झुळूक पाणी वाहताना ते दुरून एकदम चककताना दिसतं. समाजाने उदाहरण दिलंय, जे झरे वाहतात, जे झरे पाझरतात, मग आपल्याला दुरून ते चककताना दिसतात, एकदम उजळ दिसतात, प्रखर दिसतात. असं वाटतं की ते पाणी पिण्यासारखी आहे. आणि ते पाणी पिण्यासाठी सर्व प्राणी तेथे झळझळून तेथे येतात. या म्हणावे न लगे, या उपावन न लगे, या काहीच न लगे, सुबुद्धासी. समर्थ सांगतात या म्हणावे न लगे, म्हणजे जिथे झरा आहे, जे पाणी आहे, तिथे प्राण्यांना या असं बोलावं लागत नाही. ते त्यांना तहान लागल्यावर ते तिथे जातील, पाणी ग्रहण करतील, आंघोळ करायचे असेल तर आंघोळ करतील.
समर्थ तेच सांगतात. प्राण्यांची तिथे उपमा दिलेली आहे. आपल्याला आपल्या याच्यामध्ये पाहायचं आहे, आपल्या अंतःकरणातून पाहायचं आहे. समर्थ सांगता आपलं जीवन जो दिलं आहे परमार्थासाठी दिलं आहे, मोक्षासाठी दिलं आहे, भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी दिलं आहे. पण आपण कुठल्या संगतीत राहिलं पाहिजे, कुठे जायला पाहिजे, विवेकानं कुठे राहिलं पाहिजे हे आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला न सांगता आपण कुठेही जातो, पण ज्या परमार्थाची गोष्टी जेव्हा होतात तेव्हा आपल्याला या 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 बोलवावं लागतं. चला बैठकीला या 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 म्हणावं लागतं. म्हणून जो शहाणा माणूस असतो त्याला कीर्तनासाठी बोलवावं लागतं, आमंत्रण द्यावं लागतं. या कलियुगात असं कोणीच नाही जो स्वतःच्या मर्जीने कीर्तनात येईल. एवढा कलियुगाची बुद्धी पाप वाढलेलं आहे. एक ठिकाणी तुम्ही लावणी ठेवा आणि एक ठिकाणी तुम्ही कीर्तन ठेवा. जास्त जी पब्लिक आहे ती सगळी लावणीकडे जातील, कीर्तनासाठी कोण जाणार नाही. समर्थाने सांगून ठेवलं आहे. पण जो भक्ती ज्ञानाच्या ओढीनं जो स्वतःहून येतो तो खरा दास, समर्थाने सांगितलेलं आहे. म्हणून शहाणा माणूस जो असेल त्याला कीर्तन ऐकण्यासाठी आमंत्रण करावं लागत नाही. तो भक्ती ज्ञानाच्या ओढीनं स्वतःहून येतो. टक 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 करू नये, टाळाटाळी टिकवू नये, टमटम टमटम लावू नये कंटाळवाणी. म्हणजे टक 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 करू नये म्हणजे सारखी कटकट करू नये. कीर्तन करण्यासाठी टाळाटाळ कधी करायची नाही. समोर सांगतो टाळाटाळ करू नये आणि टमटम टमटम लावू नये कंटाळवाणी. श्रोत्यांना कंटाळा येईल अशी कंटाळवाणी बडबड सुद्धा करू नये. ठस ठोंबस ठकावे ना, ठक 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 करावे ना, ठाके ठमके ठसावे ना, मूर्ती ध्यान. म्हणजे ठक ठोंबस ठकावे ना. ठोंबस म्हणजे काय? ठस ठोंबस म्हणजे अडाणी आणि मंदमती माणसाची संगती धरू नये. मग काय होतं, उगीच अर्थहीन कटकट चालू होते. समजून ते पण उगीच अर्थहीन कटकट करू नये. जे बाहेरून ठमठमाट दाखवलेलं आहे म्हणजे ठाके ठमके ठसावे ना मूर्ती ध्यान. म्हणजे बाहेरून ठमठमाट दाखवल्याने अंतरंगाची मूर्ती ध्यान ठसणार नाही. या अंतरंगात मूर्तीचं ध्यान ठसणार नाही हे जाणता आलं पाहिजे. डळमळ डळमळ डको नये, डगमग डगमग कामा नये, दंडळ दंडळ चुको नये हे कांडपणे. समोर सांगतात कीर्तन करताना ज्ञानपूर्वक बोलावे, ज्ञानाने बोलावे, विवेकाने बोलावे, समजून वाचावे आणि नंतर बोलावे, जेणेकरून श्रोत्यांना आत्मिक अनुभव मिळेल. तेच खरं कीर्तन आहे. डळमळ डळमळ जर केली, मनात जर अनिश्चितता असेल, अस्वस्थता असेल तर तिथे काही काम होणार नाही. पण कुठल्याही गोष्टीत अस्वस्थता नसावी, कुठल्याही परिस्थितीत आपलं मनोधैर्य डळता कामा नये. आणि समज दंडळ दंडळ चुकू नये म्हणजे धांदरटपणाने वेड्यासारखे वागू नये. ढिसाळ ढाळा ढळती कुंचे, डोवला ढसकन डोळी नाचे, डळेची ना डगडिकांचे कंटाळवाने. म्हणजे काही माणसं ढिसाळपणाने आणि पांडेळ करतात. काही गलेलठ्ठ माणसं असतात, गलेलठ्ठ मासाच्या भाताच्या गोळ्यासारखी जागीच जागी हलतात, डुलतात. काही कंटाळवाप्रमाणे वागतात, काही डिगासारखी बसून जराही न हलता बसून राहतात. हे सांगतात कीर्तन कोणी करावं, का करावं, कसं करावं याचा योग्य विचार आणि कीर्तन करण्यापूर्वी करावा. जागा काळ परिस्थिती यांचे भान ठेवावे. कुठेही डळमळ डळमळ ढिसाळ ढिसाळ असं वागू नये.
नाना नेटक नागर, नाना नम्र गुणागार, नाना नेमक मधुर, नेमस्त गाणे. म्हणजे कीर्तनकार नेटनेटका असावा, सुसंस्कृत असावा, चतुर असावा आणि तो मेन म्हणजे नम्र असावा, सद्गुण संपन्न असावा. हे जर असेल, त्याच्या वागण्यामध्ये असेल, तर ते खरं कीर्तन आहे. समर्थ सांगतात, कीर्तन म्हणजे केवळ गाणे नव्हे, भाषण नव्हे, ती एक जाणीवपूर्वी सेवा आहे. आणि ज्ञान, भक्ती, विवेक, नम्रता हे त्या कीर्तनकाराच्या अंगी असणं हे खरं कीर्तन आहे. आणि स्वतःचा अभिमान आणि दुसऱ्यांची स्पर्धा, दुसऱ्यांसोबत केलेली स्पर्धा आणि दिखावा हे समर्थ सांगतात टाळावा. दुसऱ्यांची स्पर्धा करूच नये. आणि शुद्ध भाव, शुद्ध वाणी आणि परमेश्वराची सच्ची भक्ती ही कीर्तनकाराची खरी ओळख आहे. नाना नेटके नागर, नाना नम्र गुणागार, नाना नेमक मधुर, नेमस्त गाणे. ताळ तुंबरे तान माने, ताळबद्ध तंत गाणे, तुर्क तार्किक तने मने, तल्लीन होती. म्हणजे गाण्याच्या जोडीला, कीर्तनाच्या जोडीला टाळ, तांबोरे, तानमान, तंतुवान जे जे काही साधनं असतील, तंतुवाद्य असतील, ती साथीला असावीत. जे जाणकार आहेत, तर्कनिष्ठ आहेत, ते यामुळे शरीराने आणि मनाने तल्लीन होतील, समर्थ सांगतात. पण कीर्तन करताना योग्य विचार, योग्य शब्द, योग्य हेतू आणि पवित्र समर्पक हे आत्मप्रबोधन करणारे कीर्तन समर्थ सांगतात सर्वांनी करावे. समर्थ सांगतात, केवळ कीर्तन म्हणजे केवळ गाणी म्हणणे, टाळ मृदंग वाजवणे, रंजन करणे, मनोरंजन करणे हे कीर्तन नाही. तर भगवंताच्या गुणाची नामस्मरणाने सांगोपांग सेवा ते खरं कीर्तन आहे. श्रोत्यांच्या हृदयात अनुभव जागवणारे, आत्मोन्नतीस करणारे, कारणीभूत होणारे, भगवंताची भक्ती वाढवणारे हे खरं कीर्तन आहे. समर्थ अजून सांगतात, कीर्तन म्हणजे आत्मप्रकाशाचा दिवा, विवेकाचा संदेश आणि भक्तीचा मार्ग हे म्हणजे कीर्तन. थरथरा थरगती रोमांच, थै 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 स्वरे उंच, थिर थिर थिरावे नाच, प्रेमळ भक्तांचा. म्हणजे समज सांगतात, ऐसे बोलणे करावे, सर्वथा सुयोग्य ठावे, ऐसे कीर्तन होय, हे ऐकावे सकळांनी. म्हणजे प्रेमळ भक्तांनी जे ऐकले की त्यांच्या शरीरावरून थरथर रोमांच उभा राहिला पाहिजे. जे उच्च स्वराने नामसंकीर्तन करून धुंद होऊन ते थैथै नाचू लागतात, ते इतर रंगतात, कीर्तन करताना एवढे रंगतात की त्यांचा नाच लवकर संपतच नाही. म्हणून कीर्तन करताना सुयोग्य बोलणे आवश्यक आहे. समजून बोललेलं पाहिजे, शुद्ध हेतूने ऐकलेलं पाहिजे आणि कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा, अशा प्रकारचं कीर्तन पाहिजे. आणि कीर्तन करणारा सज्जन, नम्र, ज्ञानसंपन्न असावा. तात्विक, शास्त्रीय आणि भावनिक आणि भक्तिपूर्ण गोडीने केलेलं कीर्तन हे समाजासाठी कल्याणकारी ठरतं. दश दाक्षिण्य दाटले, बंद प्रबंधे कोंदाटले, दम दम दुम दुम लागले, जगदंतर. म्हणजे कीर्तन कौशल्याला भरती येते आणि त्यातील छंद, बंद, प्रबंध इत्यादी साहित्याने श्रोते भारावून जातात. आणि कीर्तनाच्या घोषणाने सर्व जग, लोकांचे अंतरंग दुमदुमून जाते. धूर्त तूर्त धावून आला, धिंग बुद्धीने धिंग झाला, दाके दाके डोकला,
रंग अवघा म्हणजे दूत तर्क धावणं आला आणि दिंगबुद्धीने दिंग झाला. म्हणजे कीर्तन चालू असताना कीर्तनात असे रंगले, कीर्तन असं रंगलं की एखादा दाणकट माणूस मध्येच येऊन कीर्तनात शिरून दंगाकरीत करू लागतो आणि त्यामुळे कीर्तनात जमलेल्या रंगाचा बेरंग होतो असं लोकांना वाटतं. म्हणून समर्थ सांगतात, कीर्तन करताना घाई करू नये, धांगडधिंगा करू नये. आपली बुद्धी भक्तीचा वापर करून शांत चित्ताने ऐकून कीर्तन करावे, कीर्तन श्रवण करावे. नाना नाटक नेटके, नाना माने तुके कौतुके, नाना नेमक अनेके. विद्यापात्रे म्हणजे कीर्तनातील आख्यानाचा जो भाग होता ते एक नाटक होतं. म्हणजे कीर्तन करताना भाषण आणि प्रवचन अगदी सोपं बालबोध बोलावं समर्थ सांगतात, पण ते नाटक होतं हे कळल्यावर लोक नाच कौशल्य वाखाणू लागतात. पाप पळून गेले दुरी, पुण्य पुष्कळ प्रगटे वरी, परतळतो परे अंतरी, चटक लागे. म्हणजे समज सांगतात, असं भावपूर्ण रसळ कीर्तन असेल तर तेथून पाप हे दूर पळून जाते, नष्ट होते आणि पुष्कळ पुण्य तयार होते, प्रगट होते. लोकांना कीर्तन अत्यंत आवडल्याने लोक कीर्तनाची काय बोलतात त्याला चटक लागतं, कीर्तनाची आवड निर्माण होते आणि परत परत ऐकावं असं वाटतं आणि मग तसं वाटल्याने परत ते कीर्तनास येऊ लागतात. फुकट फाकट फटवणे नाही, फटकळ फुगडी पिंगा नाही, फिके फसकट फोल नाही, भकाद्या निंदा. समोर सांगतात, अशा कीर्तनात उगीच फुकट फाकट कोणाला फसवणे नसते. फुटकळ फुगडी पिंगा इत्यादी धांगडधिंगा किंवा उगीच कोणाची फुसकी व्यर्थ अथवा निंदाही नाही करायची, निंदाही नसते. बरे बरे म्हणती, बरे 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 म्हणती, बाबा बाबा उदंड करती, बळे बळेची बळावती, कथे लागी. समज सांगतात, अशा कीर्तनाला लोक बरे म्हणून वाखाणतात, बरं म्हणतात आणि कीर्तन करायला बाबा बाबा म्हणतात. जर कीर्तन आवडलं तर कीर्तन बरं झालं म्हणतात. आणि जो कीर्तन गाणारा असतो, कीर्तन बोलणारा असतो, कीर्तन गाणारा असतो त्याला आपण बाबा म्हणून आवाज देतो, त्याचा आपण मान सन्मान करतो आणि कथा करण्यासाठी अत्यंत त्याला आग्रहाने आपण बोलवतो. तेच सांगितलंय, भला 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 लोकी, भक्ती भावे भव्य अनेकी, भूषण भाविक लोकी, परोपकारे. म्हणजे लोकांमध्ये त्याचा भला भला म्हणून नावलौकिक होत असतो. जो कीर्तनकार असतो त्याचा लोकांमध्ये चार चौकांमध्ये त्याचं भला भला मोठा माणूस नावलौकिक आहे, त्याचं नावलौकिक होत असतं. आणि या भक्तिभावामुळे अनेक लोकांना तो भव्य म्हणून उठून दिसतो. त्याच्या परोपकारी वृत्तीमुळे भाविक लोकांना तो गौरवण्यास्पद वाटतो, भूषणास्पद वाटतो. मानेल तरी मानावे मने, मत्त न व्हावे ममतेने, मी 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 बहुत जणे, म्हणजे तर आहे. समोर सांगतात, मानेल तरी मानावे मने, हे मी जो म्हणतोय समोर सांगतात हे तुमच्या मनाला पटलं तर तुम्ही माना, आसक्तीने येऊ नये, उत्पन्न उन्मद होऊ नये. अनेक लोक आहेत जे मीपणाचा अहंकार करतात, माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. असे भरपूर कीर्तनकार आहेत जे कीर्तन करताना मी अहंकाराने बोलतात. एक टोकत एका फासी, येऊ येऊ येती झडेसी, या 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 असे ते यासी.
म्हणावे न लगे. म्हणजे काही कीर्तनकार असे असतात जे लोकांना मी तुमच्याकडे कीर्तनाकडे येतो, कीर्तनास येतो म्हणून बळजबरीने सांगतात. आणि आमच्याकडे या असं त्यांना म्हणावंच लागत नाही. हे बळजबरीचे आहेत कीर्तनकार. काही लोक असे पण असतात, बरोबर आहे, समाजाने सांगितलं आहे. काही कीर्तनकार असे पण आहेत ते जाणून बिजून येतात लोकांकडे की आम्ही तुमच्याकडे कीर्तनासाठी येतो, बळजबरीने येतात. त्यांना समर्थ सांगतात ते आमच्याकडे या, त्यांना कदाचिच म्हणावं लागत नाही. जे खरे कीर्तनकार असतात त्यांना कधीच बोलवावं लागत नाही, ते कधीच येत नसतात, बोलवावं लागतं त्यांना. रांग रंग रसाळ सुरंगे अंतर संगीत रागे रत्न परीक्षा रत्ना मागे धावती लोक. म्हणजे रांग रंग रसाळ सुरंगे म्हणजे रत्नाची पारख करणारे अनेक लोक आहेत. आणि ज्याप्रमाणे रत्नाची पारख करताना रत्नाचा सुगावा लागला त्यामागे जे धावतात, आणि त्याप्रमाणे रागदोरासहित रसाळ भक्तिरसात गुंतलेले जे श्राव्य कीर्तन असतं जिथे होतं, ते जाणकार लोक ऐकून आपोआपच धावत येतात. लव लवा लवती लोचन लकलका लकले मन लपलपो लपती जन आवडीने. म्हणजे लवलवा लवती लोचन म्हणजे असं कीर्तन ऐकताना लोकांचे डोळे भरून येतात, अश्रूंनी भरून येतात, मन त्यांचं चकित होतं. ते आवडीने घाईघाईने कीर्तन ऐकण्यास येतात. वचने वावगी वेदना वावरे विवरे वसेना वगतृती ही निववी जना विनित होऊनी. म्हणजे उत्तम कीर्तनकार कीर्तनात वावगा शब्द बोलत नाही, त्याच्या अंतःकरणात वाकडे तिकडे काही दोष नसतात. तो अत्यंत नम्रपणे बोलतो. जो नम्रपणे जो आपल्या वक्तृत्वाने लोकांचे अंतःकरण निवडतो ते खरं कीर्तन आहे. कोणाची हौस पूर्णसाठी कोणाच्या मौजेसाठी हे कीर्तन नाही. आणि जे लोक हौसेसाठी मौजेसाठी मनोरंजनासाठी जे गातात, जे भाष्य करतात ते कीर्तन नाही. सारा सार समजताला शिकव शिकवू जनाला साहित्य संगीत सज्जनाला बरे वाटे. म्हणजे जगातील सर्व लोकांना सारासार विवेक करायला शिकवावे. सार काय असार काय हे समजता आलं पाहिजे. आणि ते त्याची इच्छा असते. सज्जन माणसाला साहित्य आणि संगीत चांगलं वाटतं. खरे खोटे खरे वाटले खरखर खुरखुर खुंटले खोटे खोटेपणे गेले खोटे म्हणून या. म्हणजे जगामध्ये खरं खोटं एकमेकात मिसळलेलं आहे. त्यातील खरं कळलं म्हणजे सर्व खरतर संघर्ष नष्ट होतो. आणि खोटं खोटंच असतं म्हणून खोटेपणाने ते नाहीसं होतं. शहाणे शोधिता शोधेना शास्त्रार्थ श्रुती बोधेना शुक शारिका शमेना शब्द तयाचा. म्हणजे शहाणे शोधिता शोधिता म्हणजे काय खरं काय खोटं याचं जर आपण शोध घेऊ लागलो तर शहाण्यानं ते उमगत नाही. श्रुती आणि शास्त्र त्यांचा बोध करून ते देऊ शकत नाही. पण आणि पोपट आणि सोळंकी यांच्याप्रमाणे ते आपल्या शब्दज्ञान मिसळत राहतात. हरुष हरुष हसिला हा हा हो हो न भुलला हित होईत तयाला परत्रीचे. म्हणजे समज सांगतात हरुषे हरुषे हसिला आणि हा हा होने बोलला. म्हणजे अति हर्ष झाला, अति आनंद झाला. जो अति आनंद कीर्तनात हसतो, श्रोत्यांनी हो 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 केल्यावर जो भुलतो, त्या श्रोत्यांचे परलोकात कल्याण होत नाही. म्हणून समज सांगतात कीर्तन हे केवळ गाणं नाही आहे, अध्यात्म विचाराचं प्रबोधनाचं माध्यम आहे.
खरं कीर्तनकार कोण असतो? कीर्तन ज्याचे असावे त्यातील दोष कोणी असू शकतात हे समर्थ स्पष्ट करतात. आवडलेले नाम कीर्तनाचे बोलती, म्हणजे काही लोक नामस्मरण आणि कीर्तन यांचा खोटा उपयोग करतात. आणि कीर्तन म्हणजे केवळ शब्दांचा खेळ, नाटक करतात. एक तोंडी ते पर बोलती नामे ऐकतात, म्हणजे खोटा कीर्तनकार जो असतो तो स्वतः पाप करतो आणि इतरांना उपदेश करतो. समोर सांगतात याचा काही उपदेश नाही, त्याच्या वाणीला आचरणाची साथ नसते. हे फक्त लोक बालिश असतात आणि खऱ्या ज्ञानदात्यांचा त्याला उपहास करतात. म्हणून समोर सांगतात क्षमा क्षमोनी क्षमावे. समर्थ पुढे सांगतात लक्षावे लक्षिता अलक्षी, लक्षिले लोचना ती लक्षी, लंगले लोयते अलक्षी विहिंग मार्गे. म्हणजे अलक्ष असे परमात्मा स्वरूप त्याचे लक्ष देण्यासारखा प्रयत्न करावा. म्हणजे डोळ्यांचा डोळा व्हावे, विहंगमाने मार्गाने आपल्या पक्षाप्रमाणे अलक्षी लय लावावा. क्षेत्रज्ञ शोभतो, क्षमा क्षमोन क्षमवितो, क्षमेविन शोभने क्षेत्रज्ञ तो सर्वांठाई. समर्थ सांगतात क्षमा क्षमोणी असावे आणि क्षमा धर्मक्षेत्र तो. म्हणजे क्षमा, खरं संत हे क्षमाशील असतात आणि क्षमा ही मोठ्या साधकांची ओळख आहे. क्षमा धर्माचं क्षेत्र म्हणजे संतांचं मन. शरीरात जो अंतरात्मा आहे तो किती वेळ शोभतो. जर एखाद्या वेळी क्षमाशील होऊन सर्वांना शांत ठेवू शकतो तर याप्रमाणे कधी शोभवणारा सुद्धा असतो आणि कधी तो क्षमा करणारा सुद्धा असतो. व अंतरात्मा सर्वंत्राच हृदयात राहत असतो. म्हणून समज सांगतात क्षमा ही मोठ्या साधकाची ओळख आहे. जे संत आहेत, साधू आहेत, हे क्षमाशील आहे, ते क्षमा करतात, मोठ्या मनाने क्षमा करत असतात. आणि त्यासाठी संतच पाहिजे, येड्यागावळ्याचे काम नव्हे. कीर्तनकार हा आचरणशील असतो, ज्ञानी असतो, विनम्र असावा. बोलण्यापेक्षा त्याची कृती महत्त्वाची असावी. आडकेबाज दिखाऊ कीर्तन हे लोकांना भरकवते. म्हणून खरा साधक हा क्षमाशील, संयमी आणि विवेकी असावा. क्षेत्रज्ञ शोभतो, क्षमा क्षमून क्षमवितो, क्ष्मणे शोभणे क्षेत्रज्ञ तो सर्वांठाई. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे कीर्तन लक्षण निरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.